नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 आणि तुम्ही बघत आहात 2024च्या विधानसभा निवडणुकीवरचं आमचं विशेष सदर गुलाल. मित्रांनो, निवडणूक झाली, त्याचा निकाल रिझल्टही लागला आणि बऱ्याच पक्षाचा लोकांचा गुलाल उधळलाही गेला आणि बाकीच्या पक्षांचा गुलालही झाला. अर्थात मला असं म्हणायचं आहे की गुलाल उधळल्यानंतर रस्ता तो बऱ्याच दिवस त्याचा लाल राहतो. तर आमचे काही मागं जे काही TV10नं सांगितलेलं आहे त्याची पूर्तता मी करणार आहे. त्यामध्ये 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की TV10 किंवा मी असं म्हटलेलं आहे की मला राजकारणामध्ये पॉलिटिक्समध्ये फार कमी इंटरेस्ट आहे. तर कसं असतं मित्रांनो की काही घटना घडते, त्याला काहीतरी कारण असतं, त्याला काहीतरी कारण लागतं आणि जर जिथं कारण सापडत नाही तिथं राजकारण असतं, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आत्ताचा असं रिझल्ट बघितल्यानंतर माझ्याकडे ह्याला सांगण्यासारखं असं काही कारण नाही की असं का लागलं. आणि आता पण तरीही मी तुम्हाला म्हटलेलं आहे, मी पुणेकरांना बांधील आहे आणि ह्या राजकारणाचा जे काय रिझल्ट लागेल, महाराष्ट्राचा असेल, पुण्यातला असेल, महानगरपालिकेची निवडणूक आता लवकरच होतील, त्याचा पुणेकरांवर परिणाम होणार आहे, माझ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळं मी जे मागं म्हणत होतो की मी बोलणारच नाही, ते मी आता तसं करत नाही आहे. मी त्याच्यावर थोडंफार का होईना बोलत राहणार आहे, कदाचित रोज बोलेनसुद्धा. एनिवे, मी आज तुमच्यासमोर यासाठी आलेलो आहे की मी पुण्याच्या विधानसभेचा एक अंदाज सांगितला होता, एक्झिट पोल सांगितला होता. त्याप्रमाणे मी तुम्हाला आमचा रिझल्ट सांगतो की कितपत खरं, कितपत बरोबर, कितपत चुकीचं आलेलं आहे. आमचा TV10चा अंदाज हा 50-50% की पटपट सांगतो. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि वडगाव शेरी याचा निकाल TV10नं जसा सांगितला होता त्याप्रमाणे लागलेला आहे. इतर जे 4 आहेत तर त्याचे मात्र निकाल अगदीच वेगळे लागले. त्यामध्ये कसबा असेल, हडपसर असेल, कॅन्टोन्मेंट असेल आणि खडकवासला असेल. पण ते सुद्धा नीट बघा. आमचा परत एकदा माझा एक्झिट पोल बघा. त्याच्यामध्ये मी असंही सांगितलेलं आहे की काहीचा मला अंदाज लागू शकत नाही, याचं हे होण्याची शक्यता आहे. तर आणि तुम्हाला सांगतो, ह्या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे, जे पत्रकार आहेत, जे निवडणुकीच्या अगोदरपासनं अगदी 3-4 वर्ष अगोदरपासनं ते सगळीकडे फिरत असतात, सगळ्यांच्या मुलाखती घेत असतात. त्या जे काही नेते आहेत त्यांचं कॅमेऱ्यावरचं आणि कॅमेऱ्यामागचं बोलणंसुद्धा ते ऐकत असतात. तर त्यांचेसुद्धा सगळ्यांचे असा एकही चॅनल नाही, असा एकही संघटना नाही, असा एकही पॉलिटिकल माणूससुद्धा नाही आणि असा एकही सामान्य माणूसही नाही ज्यांनी या निकालाचा अंदाज केला होता. हा अकालनीय आहे, अगदी अनपेक्षित आहे आणि कळतच नाही. आणि मी परत हे म्हणेन की याचं कारणच आता शोधण्यात अर्थ नाही, कारण का हे राजकारण आहे. एनिवे, तर मी असे थोड्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवत राहणारच आहे. जसं आज मी तुम्हाला सांगितलं, पुण्याचं एक्झिट पोल 50% जे आमचा अंदाज होता तो बरोबर आला, 50% आमचा अंदाज चुकला. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 गुलाल. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.